वास्तुशास्त्र हे अष्टदिशांचं शास्त्र आहे. पूर्व आणि आग्नेय या दोन दिशेमध्ये अग्नितत्व असतं. ज्यावेळेस या दिशेमध्ये दोष येतो त्यावेळेस तेथील व्यक्तीचा अहंकार वाढलेला असतो. ज्यावेळेस दक्षिण आणि नैऋत्य या दिशेमध्ये दोष येतो, ही दिशा पृथ्वी तत्वाची आहे. या दिशेत दोष असल्यामुळे चित्त आणि वासनाकोश याच्यावर परिणाम होतो आणि तेथील कुटुंबाला विचित्र पद्धतीच्या गोष्टींना सामोरे जावे लागते. पश्चिम आणि वायव्य ही वायुतत्वाची दिशा आहे. ज्यावेळेस वायुतत्व बिघडतं, या दिशेमध्ये त्या पद्धतीचा दोष येतो, त्यामुळेच तेथील माणसाची बुद्धी भ्रष्ट होते व अशा पद्धतीचे डिसिजन घेतले जातात की त्या व्यक्तीला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. उत्तर आणि ईशान्य ही जलतत्वाची दिशा आहे, ही चंद्राची दिशा आहे आणि ही मनाला कारक असलेली दिशा आहे. ज्यावेळेस या दिशेमध्ये दोष येतो त्यावेळेस तेथील माणसाला मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रास असा भोगावा लागतो. वास्तुशास्त्र हे असं एक शास्त्र आहे जिथे माणसाचा दैनंदिन जीवनामध्ये 24 तास संबंध येत असतो. जशी वास्तू तसं जीवन असं म्हटलं तर वावगं ठरू नये, इतकं महत्त्व वास्तूचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे.